इथे यांचं शौचालय आहे आणि शौचालय इतकं स्वच्छ आहे ना की ओळखूच नाही. त्या संपूर्ण कौलारू आहे. हरे कृष्ण आणि ते पाहायला बघू शकता किती जण आलेले आहेत आपल्यासोबत. मस्त महिला मंडळ आले. हरे राम आणि ते काउंटर राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम. तर बाजूलाच गौशाला आहे, गोवर्धन गौशाला. ते 20-20 रुपयामध्ये तुम्ही यांना खायला वगैरे देऊ शकता. तर इकडे चारा वगैरे दिला जातो. तर आपण मस्त यांचं दर्शन सुद्धा घेतलंय. हरे कृष्ण 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 हरे हरे. इथे तुम्हाला नाश्ता वगैरे सुद्धा भेटू शकतो. आणि नाश्त्यासाठी इथून कुपन घ्यायचं आणि कुपन घेतल्यानंतर इथे लाईन आहे. आणि मसाला डोसा आजचा स्पेशल आहे. तर आता राईड करून मस्त भूक लागली. आता 11 वाजत आलेत. सब लोक भूके, भरपूर भूक लागली आहे. आणि आम्ही कुपन वगैरे सुद्धा घेतलेत. आता आमचा नंबर आला आणि मसाला डोसाचा मसाला संपला. मसाला संपला मसाला त्यामुळे आम्हाला सँडविच खायची पाळलेली आहे. तर ठीक आहे, चालेल. भूक लागली आहे तर हॉटेलला सँडविच पण चालेल. आणि नाश्ता करून झाल्यानंतर आपण बाकीचे जे 2-3 प्लेसेस आहेत ते एक्सप्लोर करूया. तर नाश्त्यामध्ये आहे डोसा, मसाला डोसा. बाबूला मसाला डोसा भेटलाय. आमच्या वेळेला मसालाच संपला. बॅड लक आमचा. साधा डोसा. तर आता आम्ही अर्धा तास झालो इथे लाईनमध्ये उभे. बघू शकता किती मस्त अशी गर्दी आहे. सगळे असे करपाटलेत, असे करपाटले. घाम आले, सुकले यांचा घाम. तर आम्ही कधीपासून गेट ओपन झालेला आहे. धीरे भाई, धीरे, हळूहळू. तर जसा आपण ब्लॉग सुरुवात केला तसा आपल्याला गेट ओपन केलेला आहे. आपला कॅमेरा बघून गेट ओपन केलाय. तर इथे संपूर्ण आहे गोवर्धन इको विलेज. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 हरे. तो सबको गोवर्धन इको विलेज में मैं स्वागत करता हूँ. अभिमन्यु प्राणदास. आज हम जहाँ पर जाने वाले हैं उसके बारे में संक्षिप्त में थोड़ा कुछ मैं बताऊंगा. ध्यान से सुनिए. मोहन के लाल वाले मंदिर में, सामने मंदिर में राधा वृंदावन बिहारी. क्या है? वृंदावन बिहारी. जो वृंदावन में बिहार करते हैं
तो अगर वृंदावन में विहार करेंगे तो उनके लिए वृंदावन तो बनाना पड़ेगा ना। तो ये जो वृंदावन जहाँ पर अभी प्रवेश करने वाले हैं, ये भगवान का आनंद के लिए हमने वृंदावन बनाया है, जिसमें वृंदावन बिहारी हर रोज विहार करते हैं। तो ये कोई पार्क नहीं है, पिकनिक स्पॉट नहीं है, क्या है? वृंदावन है, भगवान का घर है, जहाँ पर भगवान लीला करते हैं। पहला चीज तो ये मन में क्लियर होना चाहिए। तर या गोवर्धन इको विलेजमध्ये आपल्याला आणखी एक सबस्क्रायबर मिळाले। तर दादा तुमचं नाव काय? अतुल चौधरी। तर हे पण आपले व्हिडिओज बघतात, तर कसे वाटतात आपले व्हिडिओ? मस्त, प्रत्येक व्हिडिओ बघतो। तर नेक्स्ट राईडला आपल्यासोबत हे पण येणार आहेत। मी पण छोट्या ज्युपिटरवर फिरत असतो आम्ही दोघं। सध्या सुरुवात केली हळूहळू, नंतर मग पुढे। बरोबर, हे पण बघू शकता, हे सगळे सुरुवात हे फॅमिली घेऊन आलेत लांबून, छोट्याला घेऊन। मस्त Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare। Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare। Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare। Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare। Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare। तर हे जे गोवर्धन इको विलेज आहे, हे बघण्यासाठी तुम्हाला कमीत कमी इकडे 3 ते 4 तास प्रॉपर असे पाहिजेत। तर श्रीकृष्णाची जी श्रीकृष्ण लीला आहे ती तुम्ही व्यवस्थित अशी बघू शकता आणि श्रीकृष्ण कोण होते हे तुम्हाला समजू शकता। आणि मस्त असं एन्व्हायरमेंट आहे, खूप सुंदर वातावरण आहे आणि फॅमिलीसोबत तुम्ही इथे एक दिवस आरामात घालवू शकता। सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारचं जेवण तुम्हाला इथे प्रसाद म्हणून मिळतं। आणि बघू शकता किती सारे भाविक आलेले आहेत। तर आता आपलं व्यवस्थित असं फिरून झालेलं आहे, मस्त असं दर्शन सुद्धा झाले। तर आता आम्ही आपली रिटर्न राईडला सुरुवात करणार आहे। तर आता आपली रिटर्न राईडची जर्नी आपण सुरुवात करूया।